हे असं काहीतरी करायचंय, असं काहीतरी करायचंय. सो हे गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण करत होतो राज्याभिषेकाची तयारी. तर प्रॉब्लेम होतोय थोडा, दोनच प्रॉब्लेम आत्ता होत आहेत. हे असे निघालेत, त्या साईडचे नाही निघालेत, इकडचे निघालेत. आणि हे सारखं सारखं पडतंय, हे एकच पडतंय, बाकी एक पण नाही पडत आहे. तर ते फिक्स करूया आणि पुढची तयारी चालू करूया. पण मी जे फायनल डेकोरेशन असेल, जे फायनल सजावट असेल वेगळ्या मिरची, ती आज नाही दाखवणार, ते उद्या दाखवणार. सस्पेन्स काहीतरी पाहिजे ना. एवढी ठीक आहे, एवढी दाखवते. ह्याच्या पुढे मी काय करणार ते तुम्हाला दाखवणार. ते तुम्ही उद्याचा ब्लॉग पहा, उद्याचा राज्याभिषेकाचा ब्लॉग बघा तुम्ही. तर चलो स्टार्ट करते है. तर आधी सगळ्यात पहिले हे फिक्स करूया. हे जे झालंय हे आणि इथलं निघतंय ते फिक्स करूया, कारण समोरून ते ठीक नाही दिसणार. मी सगळं डेकोरेशन दाखवणार नाही, पण एक करू शकतो. जेवढं झालंय म्हणजे बोलतोय जे लागणार आहे त्याच्यात ते मी जरूर दाखवू शकतो. तेवढं तर सांगू शकतो ना, काय काय यूज होणार आहे, काय काय अजून त्याच्यात लागणार आहे. जसे की फूल असतील, अजून काय काय असेल ते मी सांगू शकतो. ते मी लावणार आहे ह्याच्यात. तर क्लास झाला, क्लासवरून आत्ता आलो घरी मी. आधी हे करूया, मग अभ्यासच करायचं आहे. नंतर घरी आजी आणि हे आई आल्यावर तर अभ्यास करायलाच लागतो. काय पण असू दे, हे असू दे, काय पण असू दे, अभ्यास करावाच लागतो. पण जाऊ दे, थोडा वेळ. अरे हे पण निघतोय, वाव. नेमकी राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे व्हिडिओ काढताना निघायला नको नंतर. तर ओके, ऑल डन. हे झालंय. तर मी दाखवतो काय काय लागणार आहे ह्याच्यात. तर हे फुलं लावणार आहे. हे आहे अजून असं एक लावणार आहे. आणि असे जे व्हाईट आहेत ते बघू कुठं लावता येतात ते. आणि हे ब्लू आले. आणि अजून एक आहे, ह्या कापडांचा कुठे यूज झाला तर बघूयात. अजून ते काय वाटत नाही मला यूज होईल. जर यूज झालं तर तसं पण तुम्हाला समजणारच आहे. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. उद्या मजा येणार. मला पण राज्याभिषेक करतोय पहिल्यांदा म्हणजे व्लॉगिंग करताना राज्याभिषेक करतोय. तर बघा. सो गाइस, आपले डेकोरेशन झालेलं आहे पूर्ण. आता फक्त उद्याची वेळ वाट. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, राज्याभिषेकचा ब्लॉग. म्हणजे काय साजरा करतो, कसं साजरा करतो तसं. तर आता आपल्याला करायचं एकच काम राहिलंय. हे आहे शाल टाईप करायचे. एक दाखवतो तुम्हाला. अरे हे असं काहीतरी करायचंय, मोठ्या मूर्तीला पण आणि छोट्या मूर्तीला पण. आणि हे असं ठेवलंय, घरच्यांना पण दिसत नको. बाहेरचं त्या समोरचं फ्रंट साईड जी आहे, फ्रंट साईड आत काय डेकोरेशन झालंय, कसं केलंय. तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा राज्याभिषेकाचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.